नमस्कार. इतिहासातल्या मोठ्या घटनांबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या सुट्ट्या नसतात. त्या एकमेकांशी जोडलेल्या असतात, अगदी डॉमिनोसारख्या. एक पडला की दुसरा पडणारच. आज आपण अशीच एक साखळी पाहणार आहोत जिथे एका ठिणगीने सुरुवात झाली आणि बघता बघता जगाचा चेहरामोरच बदलून गेला. तर मग प्रश्न हा आहे की खरंच एका क्रांतीमध्ये एवढी ताकद असू शकते का की ती संपूर्ण जगाला एक नवा आकार देईल? चला तर मग या संपूर्ण विश्लेषणामध्ये याच प्रश्नाचा शोध घेऊया. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या साखळीतल्या पहिल्या डोमिनोकडे जावं लागेल. ही गोष्ट सुरू होते औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळात. तेव्हाचं जग आजच्यापेक्षा खूप खूप वेगळं होतं. औद्योगिक क्रांतीच्या आधीचं जग कसं होतं? कल्पना करा, सगळं काही लहान लहान घरगुती उद्योगांवर चालायचं. म्हणजे प्रत्येक वस्तू हाताने मेहनतीने बनवली जायची. पण मग अचानक सगळंच चित्र पालटलं. जिथे छोटे उद्योग होते तिथे आता मोठमोठे कारखाने उभे राहिले आणि जिथे हात काम करायचे तिथे आता वाफेवर चालणाऱ्या अवाढव्य यंत्रांनी जागा घेतली. हा बदल फक्त तंत्रज्ञानाचा नव्हता, तर लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्याचा पायाच बदलणारा होता. आणि हाच तो बदल होता, तो पहिला डॉमिनो ज्याने सगळी साखळी सुरू केली, औद्योगिक क्रांती. ह्या एका घटनेने एका संपूर्ण नव्या युगाचा म्हणजेच यंत्रयुगाचा पाया घातला. तर मग ही औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय होतं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा तो काळ होता जेव्हा वस्तू बनवण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली. माणसांच्या श्रमाऐवजी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. आणि या सगळ्या बदलाचं केंद्रस्थान होतं 18व्या शतकातलं युरोप. आता बघा, याचा परिणाम फक्त कारखान्यांपुरता मर्यादित नव्हता. लोकांचं आयुष्यच बदलून गेलं. कारखान्यांमुळे वस्तू कमी वेळेत आणि प्रचंड प्रमाणात बनायला लागल्या. वाफेच्या बोटी आणि रेल्वेमुळे तर वाहतूक इतकी सोपी झाली की जणू काही जग जवळ आलं होतं. म्हणूनच या काळाला यंत्रयोग हे नाव अगदी बरोबर बसतं. ह्या सगळ्या बदलाचं केंद्र होतं इंग्लंड. तिथे असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि लागणारे नवनवीन शोध यामुळे इंग्लंडची औद्योगिक प्रगती इतकी प्रचंड झाली की त्याला जगाचा कारखाना असं म्हटलं जायचं. विचार करा, जगातल्या अनेक गरजेच्या वस्तू एकट्या इंग्लंडमध्ये तयार होत होत्या. तर पहिला डॉमिनो पडला होता, यंत्रयुग सुरू झालं होतं. पण ही अवाढव्य यंत्र आणि हे मोठे कारखाने चालवण्यासाठी कशाची गरज होती? इथेच आपला दुसरा डॉमिनो येतो, तो म्हणजे भांडवलशाहीचा उदय. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? या प्रचंड मोठ्या कारखान्यांना दोन मुख्य गोष्टींची भूक होती. एक म्हणजे त्यांना सतत कच्चा माल लागायचा आणि दुसरं म्हणजे तयार झालेला माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ हवी होती. आणि याच गरजांमधून एका नव्या आर्थिक सिस्टमचा जन्म झाला. झालं असं की काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या कंपन्या सुरू केल्या. त्यांनी पूर्वेकडील देशांशी व्यापार करून इतका पैसा कमवला की विचारायची सोय नाही. मग काय, युरोपमधल्या राजांनी पण त्यांना पाठिंबा दिला, मिलिटरी प्रोटेक्शन दिलं. आणि हा जो प्रचंड पैसा जमा झाला होता ना, तो त्यांनी तसाच ठेवला नाही. तोच पैसा म्हणजे भांडवल त्यांनी परत व्यापारात आणि उद्योगात लावला. आणि मग तर व्यापाराचं चक्र आणखी जोरात फिरायला लागलं. आणि याच प्रक्रियेला आपण भांडवलशाही म्हणतो. म्हणजे जिथे पैसा फक्त जमा करून ठेवला जात नाही, तर तो अधिक पैसा कमावण्यासाठी पुन्हा पुन्हा गुंतवला जातो. हा औद्योगिक क्रांतीचा थेट परिणाम होता असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता आपल्याकडे यंत्र होती आणि त्यांना चालवण्यासाठी भांडवलशाहीची आर्थिक व्यवस्थाही तयार झाली होती. पण कच्चा माल आणि बाजारपेठेचं काय? इथेच आपला तिसरा आणि शेवटचा डोमिनो पडतो, तो म्हणजे वसाहतवादाचा जन्म. आता जे शक्तिशाली देश होते त्यांना वाटायला लागलं की कच्च्या मालाचा पुरवठा आणि तयार मालासाठीची बाजारपेठ यावर आपलं कायमचं नियंत्रण हवंय. फक्त व्यापार करून हे शक्य नव्हतं. त्यांना एक प्रकारची गॅरंटी हवी होती आणि त्यासाठी त्या प्रदेशांवर राजकीय ताकद मिळवणं गरजेचं बनलं. आणि याच गरजेतून वसाहतवादाचा जन्म झाला, जिथे एक शक्तिशाली देश दुसऱ्या कमजोर देशावर ताबा मिळवतो आणि तिथल्या संसाधनांचा आणि बाजारपेठेचा वापर पूर्णपणे स्वतःच्या फायद्यासाठी करतो. ही नियंत्रणाची शेवटची आणि सगळ्यात मोठी पायरी होती. तर आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटी आलो आहोत. चला, ही संपूर्ण डॉमिनो साखळी एकदा पटकन पुन्हा पाहूया, म्हणजे हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे ते अगदी स्पष्ट होईल. तर ही होती ती साखळी. सगळ्यात आधी आली औद्योगिक क्रांती. तिने काय दिलं? यंत्र दिली. मग आली भांडवलशाही. तिने ह्या यंत्रांना चालवण्यासाठी एक आर्थिक इंजिन तयार केलं, म्हणजे पैसा उभा केला. आणि शेवटी वसाहतवाद.
त्याने काय केलं तर त्या इंजिनला सतत चालत ठेवण्यासाठी लागणारं इंधन म्हणजेच कच्चा माल आणि तयार माल विकण्यासाठी बाजारपेठा मिळवल्या. पाहिलं, एक, मग दुसरा आणि मग तिसरा डॉमिनो. प्रत्येक घटना ही दुसऱ्या घटनेचं कारण ठरली. आणि या साखळीचा परिणाम खूप खोलवर झाला. विचार करा, वाफेच्या इंजिनाच्या एका लहानशा शोधाने सुरू झालेला हा प्रवास थेट जागतिक साम्राज्यांच्या निर्मितीपर्यंत पोहोचला. आणि या एका साखळीने आपल्या जगाचा नकाशा कायमचा बदलून टाकला. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या 3 डॉमिनोंनी म्हणजे औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि वसाहतवाद यांनी मिळून जी ऐतिहासिक साखळी तयार केली, तिचा वारसा आजच्या आपल्या जगावर कसा आणि कुठे कुठे दिसतो याचा विचार नक्कीच करायला हवा.